नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 मार्च 2025 आणि मी आहे माझ्या गावामध्ये माझ्या घराच्या बाजूला उभा आहे. आणि हे आमच्या गावचे तुम्हाला एक सांगतो की हे रजिस्ट्रार आहेत, दोघं आवळे जावळे शिवराज आणि साईराज रजिस्ट्रार आहेत. आणि हे दोघं हिडिओ पण येतात बघा, तुम्ही चेहरे बघा सारखे येतं, म्हणजे हे आवळे जावळे येतं. आणि हे आमच्या गावातून या ठिकाणून मग प्रत्येक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे, कारण की आता पाडवा येणार आहे, म्हणजे 30 तारखेला पाडवा आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अंदाज सांगितलं होतं फक्त विदर्भात पाऊस पडणार आहे. पण आता ह्या म्हणजे पाडवापर्यंत तुम्ही काय करा, तुमचे गहू हरभरा काढून घ्या, कारण की पाडव्याच्या नंतर म्हणजे 1 एप्रिल 2-3च्या दरम्यान राज्यात कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देतं, कारण की शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे, काही जणांचे हळद काढणे चालू आहे, काही जणांचे हरभरे काढणे चालू आहे, काही जणांचे ज्वारी काढणे चालू आहे. म्हणून ज्या शेतकऱ्याचं आलेलं असेल तर तुम्ही काय करा, पाडव्यापर्यंत तुम्ही काढून घ्या, कारण की राज्यात पाडव्याच्या नंतर म्हणजे 2 दिवसांना 1 एप्रिल 2-3च्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस आहे. मुंबईकरांना देखील पाऊस म्हणजे बघायला भेटणार आहे, पुणेकरांना देखील पावसाचा आनंद लुटायला भेटणार आहे. त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस येणार आहे, म्हणून कोकणातल्या देखील त्यांच्यासाठी एक अंदाज म्हणून लक्षात घ्यावा. पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. एक म्हणजे पाडव्याच्या नंतर येणार आहे, म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणाबद्दल जरा लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र मुंबईकराला मात्र गरमीपासून ह्या म्हणजे 1-2-3 तारखेला दिलासा भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणाबद्दल झाला तर परत आणखीन एक मेसेज देणार आहे. पण राज्यात